मी ज्ञानदा मोरे इयत्ता 8वीची विद्यार्थिनी घर या विषयावर कविता सादर करणार आहे. चार भिंती मिळून बनत नसते घर, तर नात्यातल्या प्रेमाने बनत असते घर. आई शिकवते कुटुंबाला कसे बनावे प्रेमळ, बाबा शिकवतात कुटुंबाला कसे बनावे कणखर. आजी शिकवते कशी ठेवावी चिकाटी, तर आजोबा ऐकवतात वेगवेगळ्या गोष्टी. भाऊ बहिणींच्या भांडणाशिवाय अपूर्ण असते बालपण, त्यांच्यातच मोठेपणी कुठून येते शहाणपण. आईसारखी काळजी घेते ती म्हणजे ताई, संपूर्ण संसाराला सांभाळणारी ती म्हणजे आई. भाऊ आणि बाबा होतात घराचा सहारा, ते नेहमीच ठेवतात घरावर पहारा. प्रत्येक उत्सवात नाचू आणि गाऊ, सगळेजण मिळून आनंदात राहू. मी अदिती हिरे आयुष्य जगण्याचे सोपे मार्ग यावर एक कविता सादर करीत आहे. आयुष्य जगण्याची आपली सोपी पद्धत हवी. जिथे आपली कदर नाही तिथे कधी जायचे नाही. जे आपल्याला पचत नाही ते कधी खायचे नाही. जे खरं सांगूनही रागवतात त्यांना मनवत बसायचं नाही. जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र करायचं नाही. आणि कितीही संकट आली तरी कोणालाही घाबरायचं नाही. मी अथर्व जाधव इयत्ता 8वीचा विद्यार्थी आहे. सैनिकी जीवन या विषयावर मी बोलणार आहे. माझे वडीलसुद्धा एक निवृत्त कर्नल आहेत. त्यांच्या जीवनातील घडामोडी मी सांगत आहे. सैनिकाला स्वतःचे जीवन हजारो किंवा लाखो किलोमीटर दूर अंतरावर कुटुंबियांपासून लांब राहून जगावे लागते. आपल्या माणसात राहून त्याच्या सुखदुःखात सहभागी होत रोजचे जीवन जगता येत नाही. कष्टमय व दैनंदिन जीवन त्यांच्या वाटेला येते. आरामदायी जीवन नाही. दऱ्यातून, जंगलातून किंवा हिमालयांसारख्या बर्फाच्छादित पर्वतातून तर ख्रिसमसच्या थंडाव्यात सुद्धा ड्युटी करावी लागते. तासनतास एका जागी उभे राहून पहारा द्यावा लागतो. आज आज्ञा आली की सांगितलेले काम निमूटपणे करावे लागते. ते असे का, ते तसे नको, हे मला जमणार नाही, ते मी नंतर करेल, मला आता कंटाळा आला आहे, असे काहीही बोलता येत नाही. सैनिकाला संचार स्वातंत्र्य नसते. कुठेही जावे, कोणालाही भेटावे, काहीही करावे असे कोणतेही स्वातंत्र्य सैनिकाला नसते. खरं तर अत्यंत खडतर व कष्टमय जीवन सैनिकाचे असते. या उलट नागरिकांना दैनंदिन जीवन जगण्याचा पूर्ण स्वातंत्र्य असतो. नागरिक कुटुंबियांसोबत राहतो. सुखदुःखाचे सर्व तो आपल्या परिवारासोबत असतो. नागरिकाला पूर्ण संचार स्वातंत्र्य असते. तो कुठेही, कधीही, केव्हाही, कोणाकडेही जाऊ शकतो. तो कोणत्याही प्रकारे स्वतःचे मनोरंजन करून घेऊ शकतो. तसे स्वातंत्र्य सैनिकाचे नसते. त्याच्यासमोर एकच काम असते, देशाचे रक्षण करणे. त्यात तो हयगय करू शकत नाही. त्याच्या जीवावर आपण आयुष्य जगतो. त्याच्या भरोशावर आपण सण उत्सव साजरे करू शकतो. आपण नेहमीच सैनिकाचे आभार मानले पाहिजे. धन्यवाद.